राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। मंत्र्यांचे गाडीचे ताफे कमी करण्याबाबत आज पुन्हा बैठकीत मंत्र्यांना सांगितलं जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 10 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली। यावेळी नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवेंनी शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत विधानसभेत दाखल झाले। मुख्यमंत्र्यांचा पूर्ण ताफा बुलेटवर स्वार होता। यावेळी मंत्री आशिष शेलार मागे बसले होते। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी ट्विट केले। दादांना जाऊन 4 महिने होत आले तरी तपास सीबीआयकडे दिलेला नाही। सुनेत्रा गाकी हा तपास सीबीआयकडे देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजनांचा चार्टर्ड विमानाचा फोटो पोस्ट करत रोहित पवारांनी टीका केली आहे। बघा, मोदी फडणवीसांच्या आवाहनानंतर काटकसर सुरू आहे। बहुतेक यांची विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत असं रोहित पवार म्हणाले। मंत्री उदय सामंतांचा पूर्ण ताफा इलेक्ट्रिक व्हेकल गाड्यांचा असल्याचं कळतंय। सामंतांच्या ताफ्यातील प्रत्येक गाडी ही इलेक्ट्रिक आहे। सामंत हे राज्यातले आणि देशातले एकमेव मंत्री आहे ज्यांचा ताफा ईव्ही गाड्यांचा आहे। राजकारणातील निवृत्तीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मिष्टील शेरेबाजी केली आहे। खरी राजकारण अतृप्त आत्म्याचा महासागर आहे। तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी आहेत अशी शेरेबाजी गडकरींनी केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनात 50% कपात करण्यात आली। गडकरींच्या दौऱ्यात प्रशासनातील केवळ 3 वाहनं आहेत। दरम्यान अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घ्याव्यात, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहे। यावेळी ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करतील। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात सोबत भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा एक फोटो शेअर केला। चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडतानाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी अखेर परदेश दौरा रद्द केलाय। देशहितासाठी हा अभ्यास दौरा रद्द करत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। सोबतच आठवड्यातून 1 दिवस सायकल प्रवास आणि आता इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणार असल्याचं लांडगेंनी स्पष्ट केलंय। केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सातारा दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 5 लाख घरांचं लोकार्पण केलं जाईल। दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी तयारीची पाहणी केली। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून जनता दरबार पार पडला। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 63 अर्जांवर सुनावणी झाली। अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी जागेवरच निर्णय घेतले। खेडच्या सोनगावात उबाठाला मोठा धक्का बसलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं।